नमस्कार मंडळी, आज आपण मांढरदेवी दर्शनासाठी साताऱ्यातून पाचवड मार्गी निघालेलो आहे. आता हा पाचवड वाई रस्ता आहे आणि हा अतिशय सुंदर आणि प्रशस्त असा हा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शेती, लांबवर दिसणारे डोंगर साताऱ्याच्या वैभवाची साक्ष देतात. साताऱ्यापासून सुमारे पाचवड 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे व पाचवडपासून वाईचे अंतर साधारणपणे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. जाताना आपल्याला सुंदर रस्ता आणि दोन्ही बाजूला असलेली झाडी, डोंगर, थंड हवा, त्यामुळे प्रवासात थकवा बिलकुल जाणवत नाही. वाईला दक्षिण काशी म्हटलं जातं. महागणपती अर्थात ढोल्या गणपतीचे प्रथम दर्शन घेतले व नंतर काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन आपण मांढरदेवी दर्शनासाठी निघालेलो आहे. वाई सोडल्यानंतर खरा चढण आणि घाटाचा रस्ता सुरू होतो. मांढरदेवी हे मंदिर डोंगरावर समुद्रसपाटीपासून साधारण 4600 फूट उंचीवर असल्याने हा टप्पा अतिशय थरारक आणि निसर्गरम्य आहे. काळूबाई देवी हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे अत्यंत जागृत आणि कडक दैवत मानले जाते. या देवस्थानचे महात्म्य आणि मंदिरातील इतर देवतांचे स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे जाताना आपल्याला छोटंसं असं सुंदर एक गाव लागत आहे. अतिशय सुंदर असं हे गाव. तिथूनच आपण अशा वळणावळणाच्या रस्त्याने आपण निघालेलो आहे मांढरदेवीच्या दर्शनासाठी. खूप सुंदर असं हे डोंगर रांगा आणि इथूनच आपणाला हे दृश्य दिसत आहे. हे आपण पाहतोय धोम धरणाच्या जलाशयाचे विहंगम दृश्य दिसू लागते. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात हा परिसर पूर्णपणे धुक्याने वेढलेला असतो. अतिशय सुंदर असं हे जलाशयाचं दृश्य आपण पाहत आहात. आता ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा सुंदर असं हे हिरवळ आणि असे डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा पर्वतरांगा, वेडीवाकडी वळणावळणाचे रस्ते, खूप सुंदर असं दृश्य निसर्गाने दिलेली ही एक देणगीच आहे. आपण पाहतोय धोम धरणाचा जलाशय, सभोवतालची हिरवीगार वनराई एखाद्या चित्रासारखी दिसते. अनेक पर्यटक येथे गाडी थांबवून फोटो काढतात. अशा ह्या पठारावरून दिसणारं हे विहंगम दृश्य. बाजूलाच अशा करवंदाच्या भरपूर जाळ्या आहेत. तर बघू शकताय ह्या पर्वतरांगा. दुसऱ्या टप्प्यावरून आपण पाहतोय की हे वळणावळणाचे रस्ते आणि पर्वतरांगा आणि हिरवेगार वनराई मनाला प्रसन्न करणारे असे पावसाळ्यात हे दृश्य अतिशय मनाला प्रसन्न करणारे असते. आणि उन्हाळ्यात सुद्धा इतका थंडावा आहे, ऊन हा प्रकार जाणवतच नाही. तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची ती कुलस्वामिनी आहे. तर अशा देवीचे दर्शन घेण्यासाठी आज आपण निघालेलो आहे. चला तर आपण आता प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेऊया. चला तर आपण आता वाईचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. चला जाऊया. चला. मंदिराकडे जाणारा हा प्रशस्त आणि भव्य असा दगडी पायऱ्यांचा रस्ता आपण पाहत आहोत आणि या पायऱ्यावरूनच आपण आता मंदिराकडे निघालेलो आहे. तत्पूर्वी आपण प्रथम मारुतीरायाचे दर्शन घेणार आहोत. मारुतीला देवीचा प्रमुख रक्षक मानले जाते. कोणत्याही शक्तिपीठामध्ये मारुतीचे असणे हे त्या स्थानाच्या संरक्षणाचे प्रतीक असते. भाविक देवीच्या दर्शनापूर्वी किंवा नंतर मारुतीरायाचे दर्शन घेऊन बळ आणि बुद्धीची प्रार्थना करतात. चला तर आपण आता ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो त्या अशा या ठिकाणी आलेलो आहे प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेण्यासाठी. आदिमाया आदिशक्ती काळूबाई मंदिर आपण पाहत आहात. अतिशय भव्य
आणि दिव्य असं हे मंदिर आणि येथील मूर्ती ही स्वयंभू आहे. म्हणूया काय पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी मांडरगड आणि सभोवतालच्या परिसरात रत्नासूर नावाच्या राक्षसाने उच्छाद मांडला होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त होते, ज्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला होता. त्याने ऋषीमुनींना त्रास देणे आणि यज्ञयागामध्ये अडथळे आणणे सुरू केले होते. त्याच्या त्रासाने त्रस्त होऊन सर्व देव आणि ऋषींनी आदिशक्तीची आराधना केली. भक्ताच्या हाकेला धावून येण्यासाठी माता पार्वतीने महाकालीचे रूप धारण केले. हीच माता काळूबाई म्हणून ओळखली जाते. देवी आणि रत्नासूर यांच्यात भीषण युद्ध झाले. रत्नासुराकडे एक मायावी शक्ती होती. त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर पडला तर त्यातून हजारो राक्षस निर्माण होत असत. देवीने आपली जीभ पसरली आणि रत्नासुराचे रक्त जमिनीवर पडू न देता प्राशन केले. शेवटी देवीने आपल्या त्रिशूळाने रत्नासुराचा वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले. रत्नासुराचा अंत केल्यानंतर देवीने त्याच गडावर वास्तव्य करण्याचे ठरवले, जेणेकरून ती आपल्या भक्ताचे रक्षण करू शकेल. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते प्राचीन भारतीय वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. कडाक्याची थंडी, जोराचा वारा आणि मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हे मंदिर आजही भक्तांना आधार देत उभे आहे. हे मंदिर मुख्यत्वे करून हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. यात दगडावर दगड रचून बांधकाम केले जाते, ज्यामध्ये चुन्याचा किंवा सिमेंटचा वापर कमीत कमी असतो. हा मंदिराचा मोठा सभामंडप आहे. ते भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. मंदिराचा गाभारा लहान असून अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. येथेच आई काळूबाईची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. देवीचे रूप काळेशार सावळ्या रंगाचे आणि उग्र शत्रूसाठी भयानक असल्याने तिला प्रेमाने आणि आदराने काळूबाई किंवा कालीमाता असे म्हटले जाते. म्हणूनच आजही लाखो लोक काळूबाईच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत गडावर येतात. अशी ही भक्ताच्या हाकेला धावून येणारी आदिशक्ती आदिमाया काळूबाई. लोककथा आणि परंपरेनुसार मांगीर बाबा हे आई काळूबाईचे निश्चिम भक्त होते. त्यांनी देवीची कठोर सेवा केली होती. असे मानले जाते की देवीने प्रसन्न होऊन त्यांना आपल्या सानिध्यात राहण्याचा वर दिला. म्हणूनच मुख्य मंदिराच्या परिसरात त्यांचे स्थान आहे. मांगीरी बाबा गडाचा एक मुख्य आधारस्तंभ मानले जाते. अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की गडावर येणाऱ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी देवीने मांगीर बाबावर सोपवली आहे. काळूबाई देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर मांगीरी बाबाच्या चरणी नतमस्तक होण्याची प्रथा आहे. अनेक घराण्यामध्ये मांगीरी बाबाच्या नावानं नारळ वाढवणे किंवा नैवेद्य अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. गडावर ठराविक ठिकाणी मांगीरी बाबाच्या नावानं नारळ फोडला जातो. असे केल्याने घरातील इडापिडा टळते आणि प्रवास सुखाचा होतो, अशी भाविक आणि भक्तांची श्रद्धा आहे. काळूबाईप्रमाणेच मांगीरी बाबांनाही कडक आणि जागृत दैवत मानले जाते. त्यांच्या नावाने घेतलेला नवस भाविक न चुकता पूर्ण करतात. गडावर ज्याप्रमाणे म्हसोबा हे क्षेत्रपाल म्हणून पूजले जातात, त्याचप्रमाणे मांगीरी बाबा हे देवीचे सेवक आणि भक्तांचे मार्गदर्शक म्हणून पूजले जातात. या दोन्ही शक्ती गडाचे रक्षण करतात अशी धारणा आहे. सतत तेवत राहणारी दिवटी अर्थात नंदादीप ही दिवटी कधीही विझू दिली जात नाही. तेल आणि मातीच्या साहाय्याने हिला अहोरात्र प्रज्वलित ठेवले जाते. दिवटी हे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे. देवी स्वतः तेज स्वरूप आहे आणि ही दिवटी तिच्या अस्तित्वाची साक्ष देते. असे मानले जाते की या दिवटीमध्ये प्रत्यक्ष देवीचे चैतन्य वास करते. जो भक्त या प्रज्वलित ज्योतीचे दर्शन घेतो त्याच्या जीवनातील संकटाचा अंधार दूर होतो. ही दिवटी गडावर येणाऱ्या भक्तांसाठी एक मार्गदर्शक प्रकाश मानली जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा विजेची सोय नव्हती तेव्हा ही दिवटी रात्रीच्या वेळी लांबून भक्तांना दिशा दाखवत असे. अनेक भाविक भक्त या अखंड दिवटीसाठी तेल अर्पण करण्याचा नवस बोलतात. देवीला तेल वाहने हे काळूबाईच्या उपासनेतील एक महत्त्वाचा भाग आहे. हे तेल याच अखंड ज्योतीसाठी वापरले जाते. दावजी पाटील म्हसोबा हे मांडरगडाचे क्षेत्रपाल रखवालदार मानले जातात.
पौराणिक कथेनुसार देवीने रत्नासुराचा वध केल्यानंतर या क्षेत्राचे रक्षणाची जबाबदारी म्हसोबाकडे सोपवली होती. गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे मानले जाते की धावजी या नावाचा संबंध धावून येणारा या अर्थाशी आहे. भक्तांच्या हाकेला किंवा संकटाला धावून येणारे दैवत म्हणून त्यांना धावजी पाटील असे संबोधले जाते. पाटील हे पद सन्मानादर्शक असून ते गडाचे मुख्य कारभारी किंवा रक्षक असल्याचे प्रतीक आहे. चला तर तुम्ही या इथे आणि अशा प्रकारे दर्शनाचा आनंद घ्या.